नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत शिखर शिंगणापूर या मंदिराची कथा। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, देवादिदेव महादेव जे संपूर्ण विश्वाचा कारभार बघत असतात, त्यांना स्वतःच लग्न करण्यासाठी एका साक्षीदाराची गरज पडली होती। तर ही सर्व कथा काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो। शिखर शिंगणापूर या ठिकाणी मोठा महादेव का नांदतो आणि शिखर शिंगणापूर या ज्योतिर्लिंगावरती 2 शिवलिंग का आहेत, ही कथा आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून की लोकांपर्यंत सत्य आणि खरी माहिती पोहोचण्यासाठी मदत होईल। कारण काही लोक अज्ञानापायी खोटी माहिती ही पुढे पसरवत असतात। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, एकदा काय झालं, कैलास पर्वतावरती महादेव आणि पार्वती यांच्यामध्ये सारीपाटाचा डाव रंगला। हा सारीपाटाचा डाव महादेव जिंकणारच होते, पण महादेवाला हरवण्यासाठी पार्वतीने चीटिंग करण्यास सुरुवात केली, म्हणजे छळाचा वापर केला। आणि या प्रकरणामुळे महादेव हे अत्यंत रागावले की महादेव रागवल्यामुळे त्यांनी कैलासाचा त्याग केला आणि पार्वतीलाही सोडून दिले। त्यानंतर ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एका जंगलामध्ये आले। तिथे आल्यानंतर महादेवांनी तपस्येला सुरुवात केली, कारण तुम्हाला तर माहित आहे, महादेव सदैव तपस्या करतच असतात। महादेवांनी तपस्येला सुरुवात केल्यानंतर अनेक दिवस बेतून गेले, अनेक वर्ष बेतून गेले। यानंतर झालं असं की पार्वतीला महादेवाची आठवण येऊ लागली आणि आता काय करायचं की महादेव आपल्याला पुन्हा मिळतील या विचारात पार्वती होती। त्यावेळेतच पार्वतीला नारद भेटले आणि नारद मुनींनी महादेवाची जी आत्ताची जी जागा आहे, ज्या ठिकाणी महादेव तपस्या करत आहे, ती जागा पार्वतीला सांगितली। त्यानंतर पार्वतीने ही एक युक्ती आखली। या युक्तीनुसार पार्वतीने एक अतिशय सुंदर अशा एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि या स्त्रीचं रूप धारण करून ती महादेवाला भोवण्यासाठी, महादेवाची तपस्या भंग करण्यासाठी या जंगलामध्ये आली। या जंगलामध्ये आल्यानंतर महादेवांनी त्या स्त्रीला बघितलं, तिचं मनमोहक ते दृश्य आणि तिचे सौंदर्य पाहून महादेवही भाळून गेले। महादेवांनी त्या स्त्रीकडे लग्नाची मागणी घातली, परंतु ती स्त्री म्हणाली की हे बघा, तुम्ही तर वैराग्य आहात, तुम्ही तर कधीही कुठेही जाता, तुमचा एक ठाम ठिकाणा कधीच नसतो, मग मी कशा प्रकारे तुमच्याबरोबर लग्न करेल? यासाठी आपल्याला कोणतरी साक्षीदार हवंय की आपल्या दोघांचं लग्न झाले हे संपूर्ण विश्वाला ते ठामपणे सांगू शकतील। या पार्वतीच्या उल्लेखानंतर महादेव हे विचंबित झाले आणि त्यांनी विष्णू भगवानांना बोलवले। विष्णू भगवान हे पार्वती मातेसाठी आणि महादेवाच्या विवाहासाठी स्वतःची पत्नी असलेले लक्ष्मी हिलाही घेऊन आले आणि अशाच तऱ्हेने विष्णू लक्ष्मी यांच्या साक्षीने महादेव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला। मित्रांनो, हा विवाह संपन्न झाल्यापासून अशी प्रथा पडली की त्या ठिकाणी 2 ज्योतिर्लिंग तयार झाले, एक म्हणजे महादेव आणि पार्वतीचे आणि एक म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचे। तर मित्रांनो, अशी काही ही या महादेवाची आणि विष्णू लक्ष्मीची आणि 2 ज्योतिर्लिंग असण्याची एक कथा होती। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तरीही मी सांगतो की प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील 9व्या दिवशी रामनवमी असते आणि याच रामनवमीला पुरंदर तालुक्यासह बारामती तालुक्यातील अनेक ठिकाणाच्या अशा कावडी निघतात आणि या संपूर्ण कावडी ह्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी जात असतात आणि शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाऊन ते आपल्या गावातले पाणी नेत असतात आणि त्या ठिकाणी महादेवाचा अभिषेक करत असतात। मित्रांनो, महादेवाचं लग्न ज्यावेळी लागतं त्यावेळी हा अभिषेक केला जातो। मित्रांनो, ते संत तेल्या भूतजी नावाचा एक महादेवाचा भक्त होता। सर्वप्रथम याने सुरुवात केली ही बघा कावड परंपरेची, की आपल्या गावचं पाणी घेऊन जायचं आणि महादेवाचा अभिषेक करायचा। या परंपरेला सुरुवात करणार होता संत तेल्या भूतजी आणि हीच परंपरा आजही तशीच नीटनेटकी यापुढेही चालू ठेवण्याचे काम अनेक भाविक भक्त करत आहेत। मित्रांनो, लाखो आणि करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणारे हे शिखर शिंगणापूर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर या गावी येते बघा। सह्याद्री पर्वताच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे गाव आहे आणि शिव पार्वतीचा विवाह हा विष्णू आणि लक्ष्मी यांच्या साक्षीने झाल्यामुळे त्या ठिकाणी 2 ज्योतिर्लिंग आहेत मित्रांनो, आणि याचाच वारसा आजही तसाच पुढे चालू आहे। विष्णू लक्ष्मी हे सात्विक देवता असल्यामुळे आजही शिखर शिंगणापूरला यात्रेनिमित्त गावामध्ये मटण केले जात नाही मित्रांनो, तर सात्विक आहार केला जातो। एवढी मोठी या मंदिराची वैशिष्ट्य आहे। आजही ते मंदिर शिखर शिंगणापूर या ठिकाणी आहे, परंतु ते मंदिर हे उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये येते। चला तर मित्रांनो, नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय सियाराम।